नमस्कार, मी आहे राजेंद्र झेंडे आणि आपण पाहता थेट वार्ता चॅनल। देशाचे प्रधानमंत्री नागरिकांना आवाहन करत आहेत, सोनं खरेदी कमी करा, खासगी वाहनांचा वापर कमी करा, मेट्रो, रेल्वे आणि सार्वजनिक वाहतूक वापरा, तेलाची बचत करा। पण प्रश्न असा आहे की हा त्याग नेमका कोणी करायचा? सामान्य नागरिकांनी, मध्यमवर्गीयांनी, की देशातील सत्ताधारी आणि अब्जाधीश लोकही त्याच नियमांचे पालन करणार आहेत? आजच्या विशेष भागात आपण चर्चा करणार आहोत देशाची अर्थव्यवस्था, वाढती महागाई, सोन्याचे वाढते दर, पेट्रोल डिझेलवरील अवलंबित्व आणि सामान्य माणसाच्या जीवनावर होणारा या सर्व गोष्टींचा परिणाम। प्रधानमंत्र्यांनी हे देशवासियांना आवाहन केले आहे की भारताच्या आयात होणाऱ्या तेलावर अवलंबित्व कमी करायला हवे। त्यासाठी लोकांनी सार्वजनिक वाहतुकीचा अधिक वापर करावा। त्याचप्रमाणे सोन्याची मोठ्या प्रमाणावर होणारी खरेदी हे देशाच्या अर्थव्यवस्थेवर ताण आणते असेही सांगण्यात आले। कारण भारत जगातील सर्वात मोठ्या प्रमाणात सोनं आयात करणाऱ्या देशापैकी एक आहे। मोठ्या प्रमाणावर डॉलर बाहेर जातात आणि त्याचा परिणाम रुपयाच्या किमतीवर होतो। ही आर्थिक बाजू खरी असली तरी सामान्य माणूस विचारतोय, आम्हीच का बदल करायचा? आज शहरात राहणारा सामान्य नागरिक अगोदरच संकटाशी झुंजतोय। महागाई, घरभाडे, शिक्षण खर्च, आरोग्य खर्च, EMI आणि रोज वाढणारे पेट्रोल डिझेलचे दर। एका मध्यमवर्गीय कुटुंबासाठी चारचाकी ही लक्झरी नाही, ही गरज बनली आहे। कारण अनेक शहरांमध्ये सार्वजनिक वाहतूक अजूनही पुरेशी सक्षम नाही। लोकल ट्रेनमध्ये गर्दी, बस सेवांची कमतरता, ग्रामीण भागात मेट्रो नाही, रेल्वे वेळेवर नाही। मग सामान्य माणूस विचारतो, पर्याय न देता त्यागाची अपेक्षा का? भारतात सोनं म्हणजे केवळ दागिना नाही, तर सुरक्षित अशी गुंतवणूक आहे, गरजेच्या वेळी आधार आहे। अनेक कुटुंबासाठी मुलीच्या लग्नाची तयारी म्हणजे सोनं। ग्रामीण भागात बँकांपेक्षा जास्त विश्वास सोन्यावर ठेवला जातो। जेव्हा लोकांना शेअर बाजार समजत नाही, जेव्हा बँक व्याज कमी असतं, तेव्हा सामान्य माणूस सोन्याकडे वळतो। मग सरकारने लोकांना सोनं खरेदी करू नका असं सांगण्याआधी पर्यायी सुरक्षित गुंतवणूक कितपत दिली, हा देखील मोठा प्रश्न आहे। आता सर्वात महत्वाचा मुद्दा, त्याग फक्त सामान्य नागरिकांनीच करायचा का? देशातील अनेक मोठे उद्योगपती खासगी जेट वापरतात, लक्झरी गाड्यांचे ताफे वापरले जातात, मोठमोठ्या राजकीय रॅल्यांमध्ये हजारो वाहनं वापरली जातात, सरकारी कार्यक्रमांवर करोडो रुपये खर्च होतात। मग सामान्य नागरिक जर स्कूटर कमी वापरत असेल तर त्याच वेळी मोठ्या लोकांच्या उधळपट्टीवर नियंत्रण आहे का? हा प्रश्न लोकशाहीत विचारलाच पाहिजे। कारण त्याग जर राष्ट्रीय असेल तर तो सर्वांसाठी समान असायला हवा। मेट्रो आणि रेल्वेचा वापर वाढवणं चांगली गोष्ट आहे। त्यामुळे प्रदूषण कमी होईल, ट्रॅफिक कमी होईल, आयात कमी होईल, सामान्य नागरिकांचा खर्च कमी होईल। देशातील प्रत्येक शहरात मेट्रो आहे का? ग्रामीण भागात सार्वजनिक वाहतूक कितपत वेळेवर उपलब्ध आहे? मुंबई लोकलमध्ये दररोज लाखो लोक जीव मुठीत घेऊन प्रवास करतात। बस सेवांमध्ये गर्दी आहे। अनेक ठिकाणी महिलांच्या सुरक्षेचे प्रश्न आहेत। म्हणून फक्त सल्ला पुरेसा नाही, त्यासाठी अगोदर व्यवस्था मजबूत करावी लागेल। अनेक अर्थतज्ञ सांगतात की जगभर आर्थिक अनिश्चितता वाढत आहे। युद्ध परिस्थिती, कच्च्या तेलाचे दर, डॉलरची ताकद, जागतिक मंदीची भीती, या सगळ्याचा परिणाम भारतावरही होतो। अशा वेळी सरकार नागरिकांना बचतीचा संदेश देते, पण सामान्य नागरिक विचारतो, आम्ही आधीच काटकसर करत आहोत, आणखी किती करायची? काही नागरिक म्हणतात, देशासाठी थोडा त्याग करायला काही हरकत नाही, तर काहींचं मत आहे सरकारने आधी महागाई नियंत्रणात आणावी। काही लोक म्हणतात पब्लिक ट्रान्सपोर्ट सुधारला तर आम्ही नक्की वापरू। तर काहींचा संताप असा देखील आहे, मोठ्या लोकांना नियम नाहीत आणि सामान्यांवरच उपदेश केला जातोय। फक्त आव्हान करून समस्या सुटणार नाही। सरकारने सार्वजनिक वाहतूक स्वस्त आणि सक्षम करावी, ग्रामीण भागात बससेवा वाढवावी, इलेक्ट्रिक वाहनांना प्रोत्साहन द्यावे, सुरक्षित गुंतवणुकीचे पर्याय उपलब्ध करावेत, महागाईवर नियंत्रण ठेवावे आणि सर्वात महत्वाचं, सामान्य माणसाचा विश्वास जिंकावा। देश चालवताना आर्थिक शिस्त महत्वाची आहे, पण त्याच वेळी न्याय समानताही महत्वाची आहे। जर देशासाठी त्याग करायचा असेल तर तो प्रत्येक स्तरावर दिसला पाहिजे।
सामान्य नागरिक, मध्यमवर्ग, सत्ताधारी, उद्योगपती सर्वांनी समान जबाबदारी घेतली तरच देश मजबूत होईल. आपल्याला काय वाटतं? सोनं खरेदी कमी करणं आणि सार्वजनिक वाहतूक वापरणं हा योग्य सल्ला आहे का? की सामान्य जनतेवरच पुन्हा भार टाकला जातोय? आपलं मत कमेंटमध्ये नक्की लिहा. धन्यवाद.